नमस्कार मित्र हो. तुमच्या घरातही असं होतंय का की तुळशीचं रोप कोणत्याही खास काळजीशिवाय हिरवगार वाढतंय? सकाळी उठता तेव्हा घरात एक अनामिक सुगंध तुम्हाला जाणवतोय. संध्याकाळी दिवा लावता तेव्हा ज्योत शांत स्थिर राहते, कितीही वारा आला तरी. अंगणात, गॅलरीत, खिडकीवर चिमण्या, कबूतर, फुलपाखरं येतच राहतात. आणि घरातही अतिथी, पाहुणे वारंवार येत राहतात, कधी अचानक तर कधी विनाकारण देखील. आणि असं झाल्यावर तुम्हीच मनात विचार करायला लागता की हे सगळं साधं आहे का, की खरंच माझ्या घरात काहीतरी विशेष आहे? तर मित्र हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे साधं नाहीये. ही देवाच्या कृपेची चिन्हे आहेत. आणि या चिन्हामागे एक अत्यंत प्राचीन, अत्यंत गहन दैवी व्यवस्था काम करत असते. एकदा तुम्हाला ही व्यवस्था कळाली की तुमच्या घराकडे बघायचा नजरियाच कायमचा बदलून जाणार आहे मित्र हो. आजचा विषय आहे देवाची कृपा शब्दात नाही, तर ती तुमच्या घरातल्या चिन्हांमध्ये दिसते. आणि आज आपण बोलणार आहोत अशा 5 दैवी चिन्हांबद्दल जी कदाचित आत्ता या क्षणी तुमच्या घरात दिसतही असतील, पण तुम्ही त्यांना सामान्य समजून दुर्लक्षित करत असाल. माझी एकच विनंती आहे, हा व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका. कारण शेवटचा जो चिन्ह आहे ना, हा सगळ्यात शक्तिशाली आहे. आणि ते ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या घरातल्या रोजच्या साध्या गोष्टींमध्येही देवाचं अस्तित्व जाणवायला लागेल. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. एक खरी गोष्ट ज्या कुटुंबाच्या तुळशीने आयुष्यच बदललं. सांगलीचं पाटील कुटुंब हे एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं. वडील विश्वनाथ पाटील एक शेतकरी होते. आई सुमनताई एक गृहिणी होत्या. त्यांची 2 मुलं म्हणजे मोठा संदीप आणि छोटा सागर. विश्वनाथ रावांच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात सगळं काही उलटच चाललं होतं. शेतीत सलग 2 वर्ष नुकसान झालं. मोठ्या मुलाचं म्हणजेच संदीपचं लग्न मोडलं होतं. छोट्या सागरला नोकरी लागत नव्हती. विश्वनाथ रावांना कर्ज खूप वाढलं होतं. त्यांनी कर्ज काढलं होतं आणि ते फेडण्याचा कोणताच मार्ग त्यांच्या समोर दिसत नव्हता. घरात एक अदृश्य निराशा पसरली होती. कोणी कोणाशी नीट बोलत देखील नव्हतं. सुमनताई रात्री एकट्या रडायच्या. विश्वनाथराव चिडचिडे झाले होते. जणू काही त्या घरातला आनंदच आता नाहीसा झाला होता. सुमनताईंनी एक चांगली गोष्ट इथे केली. सुमनताईंना एक चांगली सवय होती, जी त्यांनी या वाईट काळातही सोडली नाही. रोज सकाळी उठून त्या तुळशीला पाणी घालायच्या. तुळशी समोर उभ्या राहून 2 मिनिटं डोळे बंद करून त्या प्रार्थना करायच्या. त्यांच्या आयुष्यात बाकी सगळं बदललं असेल, पण ही एक सवय मात्र कधीच बदलली नाही. एके दिवशी सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालत होत्या सुमनताई. आणि त्यांना एक गोष्ट जाणवली. त्या तुळशीचं रोप, ज्याची गेल्या काही आठवड्यात त्यांच्याकडून काही जास्त खास काळजीही घेतल्या गेली नव्हती, ते अचानक इतकं हिरवगार, इतकं टवटवीत वाढलं होतं की त्याला बघूनच त्यांचं मन प्रसन्न झालं. आजूबाजूच्या कुंड्यांमधील दुसरी रोपं तर सुकली होती, पण हे तुळशीचं रोप मात्र असं असं फुललं होतं की जणू काही कोणीतरी अदृश्यपणे एक कोणतीतरी शक्ती त्या तुळशीची काळजी घेते. सुमनताईंच्या डोळ्यात पाणीच आलं. त्या स्वतःशी म्हणू लागल्या की जर देव या तुळशीची काळजी घेतोय, तर तो आमचीही काळजी घेतच असेल. आम्हाला दिसत नाहीये, पण तो इथे आहे. त्या दिवसानंतर मात्र सुमनताईंनी एक गोष्ट बदलली. त्यांनी रोज तुळशी समोर 15 मिनिटं शांत बसून कुटुंबासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. कोणताही मंत्र नाही, कोणतीही विधी नाही, फक्त मनापासून बोलणं. आणि मित्र हो, पुढच्या काही महिन्यात काय झालं ते ऐका. सागरला अचानक एका कंपनीतून कॉल आला, ज्या कंपनीत त्याने 6 महिन्यापूर्वी अप्लाय केलं होतं. आणि तो विसरूनही गेला होता. तिथून हे कॉल आलं होतं.
लगेच तिथे त्याला नोकरी देखील मिळाली बरं का. संदीपचं दुसऱ्या एका चांगल्या मुलीशी स्थळ जुळलं आणि ते पण अगदी अनपेक्षितपणे जुळलं. शेतीतही आता थोडा बदल जाणवायला लागला. तिसऱ्या वर्षी चांगला पाऊस पडला आणि यांना उत्पन्न देखील आता आधीपेक्षा जे अपेक्षित होतं त्यापेक्षा दुप्पट आलं. त्यांचं कर्ज हळूहळू फिटायला लागलं. सुमनताई आज म्हणतात, "त्या तुळशीने मला सांगितलं की देव गेला नाही, तो इथेच होता, माझ्या अंगणातल्या त्या छोट्याशा कुंडीत. तो रोज मला दिसत होता, पण मी माझ्या दुःखात इतकी बुडाले होते की मला तो कधी दिसलाच नाही. त्या तुळशीने माझे डोळे उघडले." मित्र हो, इथे नेमका मुद्दा काय? तर देवाची कृपा नेहमीच मोठ्या चमत्कारातून दिसते असं नाही मित्र हो. ती तुमच्या घरातल्या लहान सहान गोष्टींमधूनच, लहान लहान चिन्हामधून दिसत असते. फक्त बघायचे डोळे तुमच्यात पाहिजेत. याच बॅकग्राऊंडवर आता आपण ते 5 दैवी चिन्ह बघूया जी तुमच्या घरात दिसत असतील. तर समजा की देवाची कृपा तुमच्या घरावर नक्कीच आहे. एकदा ही चिन्ह तुम्ही ओळखायला शिकलात ना, की तुम्हालाही जाणवेल की देव तुमच्या घरातून कधीच गेलेला नव्हता. चिन्ह नंबर 1, तुळशीचं रोप आपोआप टवटवीत वाढणं, देवाच्या उपस्थितीचं प्रतीक. मित्र हो, आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशीला हरिप्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे भगवान विष्णूला सगळ्यात प्रिय असणारी गोष्ट. पण कधी विचार केलाय का हो, की तुळशीला एवढं पवित्र का मानतात? ते केवळ धार्मिक श्रद्धेपुरतच आहे का? नाही मित्र हो. यामागे एक सायन्स देखील आहे, एक एनर्जी आहे आणि एक हजारो वर्षाचं विजडम देखील आहे. पद्मपुराणात सांगितलेलं आहे, जिथे तुळस आहे तिथे लक्ष्मी वास करते. जिथे तुळस वाढते ना, तिथे नकारात्मक शक्ती प्रवेश देखील करू शकत नाही. आता हे ऐकायला थोडंसं जुनं वाटतं ना, पण एक सेकंद थांबा. सायन्स काय सांगतं ते आधी बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया आणि IIT अनेक रिसर्च पेपर्समध्ये हे सिद्ध झालेलं आहे की तुळशीचं रोप ऑक्सिजन तर सोडतच, पण ते आजूबाजूच्या हवेतले हार्मफुल बॅक्टेरिया आणि मॉस्किटोज यांना दूर ठेवतं. तुळशीमधून युजेनॉल नावाचा केमिकल कंपाऊंड निघत असतो, जो एक नॅचरल प्युरिफायर आहे. म्हणजे तुळस लावल्याने तुमच्या घराची हवा शुद्ध होते. आपल्या ऋषी मुनींनी तर हे हजारो वर्षापूर्वीच सांगितलेलं होतं. म्हणूनच त्यांनी सांगितलंय की प्रत्येक घरासमोर तुळस लावा. त्यांनी ते धर्माच्या भाषेत सांगितलेलं आहे, कारण त्या काळातल्या लोकांना सायन्सपेक्षा श्रद्धा जास्त कळायची. भाषा वेगळी पण सार तोच होता. आता मित्र हो, इथे एक गोष्ट समजून घ्या की प्रत्येक घरात तुळस लावली जाते, पण प्रत्येक घरात ती टिकत नाही. काही घरांमध्ये तुळशीला पाणी कितीही घातलं, किती काळजी घेतली तरी ती सुकते, करपते, मरते. आणि काही घरांमध्ये कोणत्याही विशेष काळजीशिवाय तुळस हिरवीगार, मंजिऱ्यांनी भरलेली आणि अगदी टवटवीत राहते. पण असं का होतं? आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की तुळस ही सात्विक ऊर्जेवर जगते. जिथे घरातले लोक सत्शील असतात, जिथे प्रामाणिकपणा असतो, जिथे प्रेम असतं, श्रद्धा असते, तिथे तुळस वाढते. आणि जिथे कलह, मत्सर, द्वेष, नकारात्मकता अशी यासारख्या गोष्टी जास्त असतात, तिथे तुळस टिकत नाही. वास्तुशास्त्रामध्येही सांगितलेलं आहे की तुळशीचं वृंदावन हे घराच्या पॉझिटिव्ह एनर्जीचं मापक आहे. तुळस वाढते म्हणजे घराची एनर्जी चांगली आहे. तुळस सुकते म्हणजे कुठेतरी ऊर्जेचा बॅलन्स होत नाहीये. आता याचा अर्थ असा नाहीये की तुळस सुकली म्हणजे तुम्ही वाईटच आहात. कधी कधी काही विषयात साधी कारणेही असतात. जसं की तुम्हाला माती बदलावी लागते, माती बदलायची वेळ आलेली असेल, किंवा कधी कधी सूर्यप्रकाश देखील कमी असतो, किंवा कधी तुमच्याकडून पाणी जास्त दिल्या जातं. पण
जर कधी कधी तुम्ही पूर्ण लक्ष देऊनही तुम्ही योग्य काळजी घेतलेली आहे तरीही तुमची तुळस जर सुकत असेल ना, तर ते एक सिग्नल आहे की घरातली ऊर्जा शुद्ध करायची आता वेळ आलेली आहे, शुद्धीकरणाची गरज आहे. आणि जर तुमच्या घरात तुळस आपोआप सहजपणे वाढते, मंजिऱ्या येत आहेत, पानं हिरवी आहेत, तर मित्र हो, ही देवाच्या कृपेची पहिली खूण आहे. भगवान विष्णू स्वतः तुळशीच्या रूपात तुमच्या घरात उपस्थित आहे, हे समजून घ्या. मग आता इथे प्रॅक्टिकली काय करायचं? तर जर तुमच्या घरात तुळस नसेल तर ती आजच लावा. ईशान्य दिशेला म्हणजे नॉर्थ आणि ईस्ट किंवा घरच्या समोरच तुळशीचं वृंदावन ठेवा. रोज सकाळी तुळशीला पाणी घाला. पण हे सगळं यांत्रिकपणे नको, म्हणजे नुसतं करायचं म्हणून करायचं असं नको. तर पाणी घालताना तुळशीकडे बघा, एक क्षण थांबा आणि मनातल्या मनात म्हणा, हे तुळशी माते, माझ्या घरात शांती, समृद्धी आणि देवाची कृपा कायम अशीच राहू दे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्र हो, तुळशीच्या वाढीकडेही लक्ष ठेवा. ती तुमच्या घराच्या स्पिरिच्युअल हेल्थचं एक जिवंत दर्शक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुळस ही फक्त एक रोप नाही, ती देवाचं तुमच्या घरातलं सजीव अस्तित्व आहे. जिथे तुळस वाढते तिथे देव राहतो. चिन्ह नंबर 2, दिव्याची ज्योत शांत स्थिर राहणं, घरातली सात्विक ऊर्जा. मित्र हो, हे चिन्ह खूप सूक्ष्म आहे पण अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही संध्याकाळी देवासमोर दिवा लावता, कधी लक्ष दिले का त्या ज्योतीकडे? काही वेळा ती ज्योत अस्थिर असते, म्हणजे ती कापते, तडफडते, इकडे तिकडे हलते, जणू काही ती अस्वस्थ आहे. पण काही वेळा ती ज्योत शांत, स्थिर, अगदी एकदम सरळ जळते. वारा आला तरी ती हलत नाही. एक सोनेरी, स्थिर आणि तेजस्वी ज्योत जी पाहिल्यावरच मनाला अगदी शांती मिळते. मित्र हो, ही शांत ज्योत केवळ तेलाचा किंवा वातीचा गुणधर्म नाहीये, तर हे घरातल्या ऊर्जेचं प्रतिबिंब आहे. अग्निपुराणात सांगितलेलं आहे, जिथे ज्योत स्थिर जळते तिथे देवतांचं आगमन होतं. जिथे ज्योत कापते तिथे ऊर्जेचा अडथळा आहे, हे लक्षात घ्या. आता याचा अर्थ असा नाही की ज्योत कापली तर तुम्ही घाबरा. कधी कधी वारा असतो, वात गरजेपेक्षा जास्त जाड झालेली असते किंवा कधी कधी तेल देखील कमी पडलेलं असतं. या फिजिकल कारणामुळेही ही ज्योत हलत असते. पण जर सगळ्या फिजिकल गोष्टी ठीक असूनही ज्योत शांत, स्थिर आणि तेजस्वी जळते आणि ती अशी जळते की तुम्हाला तिच्याकडे बघतच राहावंसं वाटतं, तर हे देवाच्या कृपेचं दुसरं चिन्ह आहे मित्र हो. आता याबद्दल सायन्स काय सांगतं? कंबस्चन सायन्स मध्ये सांगितलेलं आहे की ज्योतीचं वर्तन हे आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतं. जर हवेत धुलीचे कण जास्त असतील किंवा बाष्प जास्त असेल किंवा वाऱ्याचा प्रवाह देखील जास्त असेल ना, तर ही ज्योत अस्थिर होते. पण जर वातावरण शुद्ध, शांत, स्थिर असेल तर ज्योत ही स्थिर असते. आता विचार करा मित्र हो, तुमच्या घरातलं वातावरण हे फक्त फिजिकल नाही, तर ते इमोशनल आणि स्पिरिच्युअल देखील आहे. जिथे भांडणं होतात, जिथे तणाव असतं, जिथे निगेटिव्ह बोलणं चालूच असतं, तिथली एनर्जी देखील डिस्टर्ब्ड असते आणि ती डिस्टर्ब एनर्जी या ज्योतीवर प्रभाव टाकते. या उलट जिथे प्रेम आहे, जिथे कृतज्ञता आहे आणि जिथे देवावर श्रद्धा आहे, तिथलं वातावरण सात्विक असतं आणि त्या सात्विक वातावरणात हीच ज्योत शांतपणे जळायला लागते. आता इथे नाशिकच्या कुलकर्णी काकूंचा अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो. कुलकर्णी काकू गेली 30 वर्षे रोज संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावतात. त्यांना
एक गोष्ट जाणवली आहे बरं का. जेव्हा जेव्हा घरात कोणती चांगली बातमी येणार असायची, म्हणजे मुलाची परीक्षा चांगली गेली, सुनेला चांगली बातमी मिळाली, कुणी पाहुणे अचानक आले, तर अशा वेळी त्या संध्याकाळी दिव्याची ज्योत अगदी शांत, स्थिर, तेजस्वी असायची. आणि जेव्हा जेव्हा काही अडचण येणार असायची, म्हणजे कुणी आजारी पडणार, कोणत्या कामात अडथळा येणार, तेव्हा त्या संध्याकाळी ही ज्योत कापायची, तडफडायची. काकू म्हणतात, मला गेली 30 वर्षे अनुभव आहे. ज्योत आपल्याशी बोलते, ती सांगते की उद्या काय येणार आहे, आपल्याला फक्त बघायला पाहिजे. तर मित्र हो, आता प्रॅक्टिकली काय करायचं, तर रोज संध्याकाळी देवासमोर शुद्ध तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना हात स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा. दिवा लावताना कोणतेही निगेटिव्ह विचार आणू नका किंवा कोणतीही निगेटिव्ह गोष्ट बोलू नका. दिवा लावल्यावर 3 मिनिटं त्या ज्योतीकडे शांतपणे बघा. त्या ज्योतीत देवाचं रूप बघा आणि ज्योत कशी जळते ते ऑब्झर्व करा. ती शांत असेल तर मनात म्हणा, देवा, तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद. माझ्या घरात तुझी उपस्थिती आहे हे मला जाणवतंय. ती अस्थिर असेल तर घाबरू नका. शांतपणे प्रार्थना करा, देवा, माझ्या घरातील ऊर्जा शुद्ध कर. जे काही अडथळे असतील ते दूर कर. आणि मित्र हो, यासोबतच एक छोटीशी गोष्ट करा. दिवा लावण्यापूर्वी घरात धूप, ऊद किंवा कापूर जाळा. यामुळे निगेटिव्ह एनर्जी शुद्ध होते आणि ज्योत अधिक स्थिर जळायला लागते. लक्षात ठेवा, दिव्याची ज्योत ही केवळ प्रकाश नाहीये, ती तुमच्या घराच्या आत्म्याचा आरसा आहे. शांत ज्योत म्हणजे देव तुमच्या घरात विराजमान आहे. चिन्ह नंबर 3, घरात पक्षी, फुलपाखरं यांचं वारंवार येणं, दैवी आशीर्वादाचं प्रतीक. मित्र हो, हे चिन्ह खूप सुंदर आहे आणि बहुतेकांच्या लक्षातही येत नाही. तुमच्या घरात गॅलरीत, खिडकीवर किंवा अंगणात चिमण्या येतात का? कबुतरं बसतात का? कधी एखादं रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घरात शिरतं का? कधी कोकिळ तुमच्या घराजवळच्या एका झाडावर बसून गातो का? कधी सकाळी उठता तेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो, जो इतर घरांपेक्षा तुमच्याच घराजवळ जास्त वाटतो? मित्र हो, हे सामान्य नाहीये, हे देवाच्या दूतांचं आगमन आहे. गरुड पुराणात सांगितलेलं आहे की पक्षी हे देवतांचे संदेश वाहक आहेत. जिथे सात्विक ऊर्जा असते तिथे पक्षी आकर्षित होतात. जिथे नकारात्मकता असते तिथून पक्षी दूर राहतात. आपल्या संस्कृतीत मोर हा सरस्वतीचं वाहन, हंस हा ब्रह्माचं वाहन, गरुड हा विष्णूचं वाहन, उल्लू हा लक्ष्मीचं वाहन. प्रत्येक देवतेशी एक पक्षी जोडलेला आहे. पक्षी आणि दैवी शक्ती यांचं एक अतूट नातं आहे मित्र हो. आता सायन्स काय सांगतं, तर ऑर्नेथॉलॉजी म्हणजेच पक्षीशास्त्रात हे सिद्ध झालंय की पक्षी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्सला अत्यंत सेन्सिटिव्ह असतात. ते पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डला डिटेक्ट करू शकतात. म्हणूनच ते हजारो हजारो किलोमीटर्स दिशादर्शनाशिवायही जाऊ शकतात. पक्ष्यांमधली ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सिटिव्हिटी म्हणजेच ते पॉझिटिव्ह एनर्जीला आणि शांततेच्या व्हायब्रेशन्सला ओळखू शकतात. आता विचार करा, जर पक्षी तुमच्या घराकडे वारंवार आकर्षित होत असतील तर याचा अर्थ काय असेल? याचा अर्थ म्हणजे तुमच्या घरातून एक पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर पडते, जी या निसर्गाच्या या दूतांना जाणवते. ती एनर्जी म्हणजे देवाच्या कृपेचं प्रतीक आहे. फुलपाखरांबद्दल तर आणखी एक सुंदर गोष्ट आहे. जगातल्या अनेक संस्कृतीमध्ये
फुलपाखरू हे ट्रान्सफॉर्मेशनचं आणि डिवाइन प्रेझेन्सचं एक प्रतीक मानलं जातं. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये फुलपाखरू हे साईकचं प्रतीक आहे, म्हणजे आत्मा. मेक्सिकन संस्कृतीमध्ये मृत पूर्वजांचे आत्मे फुलपाखरांच्या रूपात येतात असं मानलं जातं. आणि आपल्या भारतीय परंपरेत फुलपाखरांचं घरात येणं हे शुभ मानलं जातं. ते एक संक्रमणाचं, बदलाचं आणि चांगल्या गोष्टी येण्याचं चिन्ह आहे. पुण्याच्या देशमुख कुटुंबाचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. देशमुख कुटुंबाच्या गॅलरीमध्ये रोज सकाळी 4 ते 5 चिमण्या यायच्या. त्यांची मुलगी ऋतुजा, तिला या चिमण्यांना दाणे टाकायला खूप आवडायचं. ती रोज सकाळी दाणे ठेवायची. हळूहळू चिमण्यांची संख्या वाढायला लागली. आधी 5, मग 5 वरून 15, मग 20. आजूबाजूच्या लोकांना नवल वाटायचं. ते म्हणायचे, तुमच्याच गॅलरीत इतक्या चिमण्या काय येतात हो, आमच्याकडे काय येत नाहीत. एके दिवशी एक पांढरं फुलपाखरू घरात आलं आणि ते ऋतुजाच्या खांद्यावर येऊन बसलं. ऋतुजा थबकली. तिची आई म्हणाली, बेटा, तुझ्या आजीची आत्मा आलेली आहे तुला भेटायला. ऋतुजाची आजी 6 महिन्यांपूर्वी गेली होती. ऋतुजाच्या डोळ्यात पाणीच आलं. ती म्हणाली, आजी, तू आलीस. ते फुलपाखरू 5 मिनिटं तिच्या खांद्यावर बसलं आणि मग शांतपणे उडून गेलं. त्या दिवसानंतर ऋतुजा म्हणते, मला आता माहिती आहे की माझी आजी गेली नाही, तिने फक्त तिचं रूप बदललंय. ती या फुलपाखरांमधून, या चिमण्यांमधून माझ्या जवळ नेहमीच येत असते. मित्रहो, आता प्रॅक्टिकली काय करायचं? तुमच्या गॅलरीत, अंगणात, खिडकीजवळ पक्ष्यांसाठी दाणे आणि पाणी ठेवा. एक छोटं मातीचं भांडं पाण्याने भरा आणि बाजूला थोडे तांदूळ, ज्वारी ठेवा. हे दान आहे आणि दानाने घराची पॉझिटिव्ह एनर्जी वाढत असते. जेव्हा पक्षी येतील तेव्हा शांतपणे त्यांच्याकडे बघा. त्या किलबिलाटात, त्या फडफडाटात एक दैवी संगीत आहे. आणि जर फुलपाखरू घरात आलं तर ते उडवून लावू नका. शांत राहा, त्याला स्वतःहून जाऊ द्या. ते एक शुभ संकेत घेऊन आलेलं असतं. लक्षात ठेवा मित्रहो, ज्या घरात पक्षी येतात तिथे देवाचे दूत येतात. ज्या घरात फुलपाखरं येतात तिथे पूर्वजांचे आशीर्वाद असतात. तुमचं घर जर पक्ष्यांचं आश्रयस्थान आहे तर ते देवाचंही आश्रयस्थान आहे. चिन्ह नंबर 4, घरात अचानक चांगला सुगंध येणे, देवाच्या सानिध्याची खूण. मित्रहो, आता हे चिन्ह सगळ्यात मिस्टेरियस आणि सगळ्यात दुर्लक्षित आहे बरं का. पण जे लोक हे अनुभवतात ते कधीच हे अनुभव विसरू शकत नाहीत. तुमच्यासोबत कधी असं झालंय का की घरात अगरबत्ती लावलेली नाही किंवा कोणतं परफ्यूमही लावलेलं नाही किंवा स्वयंपाक घरातही काही शिजलेलं नाही, तरी अचानक एक गोड, मंद आणि अनामिक सुगंध जाणवतो? कधी देवघरात बसलेले असताना अचानक चंदनाचा, कापुराचा किंवा फुलांचा सुगंध आला असेल आणि तुम्ही इकडे तिकडे बघितलं पण तो सुगंध कुठून येतोय ते तुम्हाला कळालंच नाही? कधी रात्री एकट्याने बसलेले असताना अचानक एक सुगंध आलेला असेल आणि मनाला एक अनामिक शांतता जाणवली असेल? मित्रहो, या सुगंधाला आपल्या शास्त्रात दिव्य गंध असं म्हटलेलं आहे. स्कंद पुराणात म्हटलेलं आहे की जिथे देवतांचं आगमन होणार असतं तिथे प्रथम हा सुगंध प्रकट होत असतो. शिवपुराणात देखील म्हटलेलं आहे, जेव्हा भक्ताच्या भक्तीने देव प्रसन्न होतो तेव्हा त्याच्या घरात दिव्य गंध प्रकट होत असतो. आणि हे फक्त हिंदू धर्मातच नाही तर ख्रिश्चन धर्मातही द ओडोर ऑफ सँक्टिटी ही एक प्रसिद्ध कन्सेप्ट आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी संतांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शरीरातून गुलाबाचा किंवा फुलांचा सुगंध यायचा तेव्हा हे त्या दैवी प्रेझेन्सचं चिन्ह मानल्या जायचं. इस्लाममध्येही पैगंबराच्या दर्ग्यांजवळ एक विशेष सुगंध जाणवतो असे अनेक भक्त सांगतात. आता सायन्स काय सांगतं तर ऑल्फॅक्टरी सायन्स म्हणजे गंधशास्त्र यात सांगितलेलं आहे की मानवी मेंदूचा ऑल्फॅक्टरी सिस्टीम हा लिम्बिक सिस्टीमशी
डायरेक्टली जोडलेला आहे. आणि हाच भाग असतो जो इमोशन्स, मेमोरी आणि स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सला प्रोसेस करत असतो. म्हणजे म्हणजे सुगंध हा तुमच्या ब्रेनचा सगळ्यात जुना सेन्स आहे. तुमचे डोळे फसवू शकतात, तुमचे कानही फसवू शकतात, पण सुगंध सुगंध हा कधीच खोटा नसतो मित्र हो. पॅरासायकोलॉजीमध्ये फॅन्टम स्मेल्स किंवा क्लेरलियन्स या विषयाचा अभ्यास केला जातो. यात सांगितलेलं आहे की काही लोकांना दैवी प्रेझेन्स सुगंधाच्या स्वरूपात जाणवतो, विशेषतः चंदन, गुलाब, कापूर, तूप किंवा लोबान यांच्या सुगंधात. आता हे सगळे सुगंध भारतीय पूजाविधीत वापरल्या जाणाऱ्या गोष्टींशी निगडीत आहेत. आणि हा कोणता योगायोग नाहीये मित्र हो. साताराच्या जोशी कुटुंबाचा एक अनुभव सांगतो. जोशी काकू, त्यांचं वय वर्ष 62. त्यांचे पती गेल्या 5 वर्षापूर्वीच वारले होते. ते जिवंत असताना रोज संध्याकाळी देवघरात चंदनाचा ऊद लावायचे. ही त्यांची 30 वर्षांची सवय होती. ते गेल्यानंतर जोशी काकूंनी ऊद लावणं बंद केलं होतं. त्यांना त्या सुगंधासोबत पतीच्या आठवणी यायच्या आणि रडू यायचं, म्हणून त्यांनी हे बंद केलं होतं. पण एक विचित्र गोष्ट घडायला लागली. संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे नेमक्या त्याच वेळी जेव्हा त्यांचे पती ऊद लावायचे, जोशी काकूंना घरात चंदनाचा सुगंध यायला लागला. ऊद लावलेलं नाही किंवा कोणती अगरबत्तीही नाही किंवा कसला परफ्यूम देखील नाही, पण तो सुगंध मात्र यायचा रोज, तेही नेमकं 6 वाजताच. जोशी काकूंनी सुरुवातीला हे कोणालाही सांगितलं नाही. त्यांना वाटलं लोक मला वेड्यात काढतील. पण एके दिवशी त्यांचा नातू आला आणि तो अचानक म्हणाला, आजी, इथे कुठला तरी कसला तरी सुगंधित वास येतोय ग. कोणीतरी अगरबत्ती लावलंय का? तू अगरबत्ती लावलीयस का? काकूंनी सांगितलं, नाही रे, कोणतीच अगरबत्ती लावलेली नाही. नातू म्हणाला, पण हा तर आजोबांच्या त्या उद्यासारखाच वास येतोय. त्या क्षणी काकूंच्या डोळ्यातून अश्रूच आले. त्या म्हणाल्या, हो रे, तुझे आजोबा रोज संध्याकाळी अजूनही ऊद लावतात. फक्त ते आता आपल्यात दिसत नाहीत, पण त्यांचा तो सुगंध मात्र अजूनही या घरात दरवळतो. मित्र हो, आता प्रॅक्टिकली काय करायचं? जेव्हा तुम्हाला विनाकारण एक चांगला सुगंध जाणवेल तेव्हा घाबरू नका. थांबा, डोळे बंद करा आणि मनात म्हणा, देवा, तुझी उपस्थिती मला जाणवते. तू माझ्या सोबत आहेस हे मला कळलंय. धन्यवाद. रोज संध्याकाळी देवघरात शुद्ध कापूर, उदबत्ती किंवा धूप लावा. यामुळे तुम्ही एक सुगंधाचं वातावरण तयार करता, जे देवतांना आकर्षित करतं. आणि जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय विशिष्ट सुगंध वारंवार जाणवत असेल, तर ते रेकॉर्ड करा. कधी येतं, किती वेळ टिकतो, त्या क्षणी तुम्हाला काय काय फील होतं, हे सगळं कुठेतरी लिहून ठेवा. कालांतराने तुम्हाला एक पॅटर्न दिसेल आणि तो पॅटर्न म्हणजे देवाचा तुमच्या घरातला पर्सनल सिग्नेचर असेल. तर लक्षात ठेवा मित्र हो, देवाला शब्दांची गरज नसते. तो सुगंधातून बोलतो. जिथे विनाकारण दिव्य गंध येतो, तिथे देव नुकताच येऊन गेलेला असतो. चिन्ह नंबर 5, अतिथी वारंवार येणं. अतिथी देवो भव ची साक्ष. मित्र हो, हा शेवटचा संकेत आहे आणि हा सगळ्यात पॉवरफुल संकेत आहे बरं का. कारण हा संकेत तुळशीसारखा हिरवा नाही, दिव्यासारखा तेजस्वी नाही, पक्ष्यांसारखा सुंदरही नाही किंवा सुगंधासारखा मंदही नाही. हा संकेत माणसांच्या स्वरूपात येतो. तुमच्या घरी लोक वारंवार येतात का? नातेवाईक, मित्र, शेजारी, ओळखीचे कोणी ना कोणी तुमच्या घरी येतच राहतं का? लोक तुमच्या घरात आल्यावर म्हणतात, या घरात बसलं की बरं वाटतं. इथे एक शांतता जाणवते हो. इथे पुन्हा पुन्हा यायला मन करतं बरं का. तुमच्या घरी अचानक विना निमंत्रण कोणी आलंय का? आणि तुम्ही त्यांना चहा पाणी जेवण दिलं आणि ते गेल्यावर तुम्हाला मनात एक समाधान जाणवलंय का? मित्र हो, हे सामान्य नाहीये, तर हे अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीच्या सगळ्यात शक्तिशाली तत्वाचं प्रकटीकरण आहे. तैत्तिरीय उपनिषदात सांगितलं आहे की
अतिथी देवो भव, म्हणजेच अतिथीच्या रूपात देव येतो. महाभारतात भगवान श्रीकृष्ण स्वतः सुदाम्याच्या घरी अतिथी म्हणून गेले आणि सुदाम्याने त्यांना फक्त पोहे दिले, पण त्या अतिथी सत्काराने सुदाम्याचं आयुष्यच बदललं. रामायणात भगवान श्रीराम वनवासात असताना शबरीच्या झोपडीत गेले. शबरीने त्यांना उष्ट्या बोरं दिली, चाखून चाखून प्रेमाने दिली होती आणि भगवानांनी ती बोरं देखील अमृतासारखी खाल्ली. कारण अतिथी सत्कारात जे प्रेम असतं, जी भक्ती असते, ती देवाला सगळ्यात जास्त प्रिय असते. आता या मागचं स्पिरिच्युअल कारण काय? जेव्हा तुमच्या घरात देवाची कृपा असते तेव्हा तुमचं घर एक ऊर्जेचं केंद्र बनतं. जसं मंदिरात गेल्यावर शांतता वाटते, तसंच काही घरामध्ये गेल्यावर शांतता वाटते. लोकांना ते एक्सप्लेन करता येत नाही, पण त्यांना बरं वाटतं आणि म्हणूनच ते वारंवार त्या घरी येत राहतात. ज्या घरात अतिथी सत्कार होतो तिथे लक्ष्मीचं वास्तव्य असतं. ज्या घरात आलेल्या माणसाला प्रेमाने जेवू घातलं जातं, चहा पाणी दिलं जातं, आदराने बसवलं जातं, त्या घरातून लक्ष्मी कधीच जात नाही. विष्णू पुराणात सांगितलेलं आहे, जो माणूस अतिथीला अन्न देतो त्याला देव अन्न देतो, जो अतिथीला आश्रय देतो त्याला देव देखील आश्रय देतो, जो अतिथीला प्रेम देतो त्याला देवही प्रेम देतो. आता लातूरच्या पवार कुटुंबाचा अनुभव सांगतो. पवार काकी साध्या गृहिणी. त्यांच्या घरी एक अलिखित नियम होता, कोणीही कधीही आलं तरी त्याला विना पाणी जाऊ द्यायचं नाही. मग तो भिकारी असो, पोस्टमन असो, गॅसवाला असो, शेजारचं लहान मूल असो, प्रत्येकाला चहा पाणी काहीतरी खायला मिळायचंच. कधी कधी अचानक 4-5 लोक जेवायला यायचे. पवार काकी कधीच चिडल्या नाहीत. त्या म्हणायच्या, देव पाठवतो, आपण फक्त सेवा द्यायची असते. मग एक गोष्ट मात्र लोकांना नेहमी नवल वाटायची. पवार कुटुंब एवढं श्रीमंत नव्हतं, त्यांच्याकडे एवढी श्रीमंतीही नव्हती, साधं मध्यमवर्गीय कुटुंब होतं ते, पण कधीही कमतरता नव्हती. किती पण लोक आले, अन्न कधी कमी पडलं नाही, पैसे कधी अडले नाहीत. अडचणी आल्या पण कोणी ना कोणी नेमक्या वेळी मदतीला आलंच. काकी म्हणतात, मी देवाला कधी मोठी पूजा केली नाही, मी कधी कोणती तीर्थयात्राही केली नाही, पण मी कधी कुणाला माझ्या घरातून उपाशी जाऊ दिलं नाही आणि देवाने मला कधीच उपाशी ठेवलं नाही. माझी पूजा म्हणजे माझा पाहुणचार, माझं मंदिर म्हणजे माझं स्वयंपाकघर. मित्र हो, आता प्रॅक्टिकली काय करायचं? जेव्हा कुणी तुमच्या घरी येईल तेव्हा त्याला अतिथी म्हणून नाही तर देवाचा दूत म्हणून बघा. त्या माणसाच्या रूपात कदाचित देवच तुमची परीक्षा घेतोय आणि विचारतोय, हा माणूस माझ्या दुसऱ्या लेकराला म्हणजे त्या अतिथीला कसं वागवतोय. जेव्हा अतिथी येईल, चहा द्या, पाणी द्या, एक चांगला शब्द बोला, एक स्माइल द्या. हे सगळं तुम्हाला स्वर्गात तर नेणार नाही, पण यामुळे तुमचं घर स्वर्ग बनेन. प्राण्यांनाही अन्न द्या, पाणी द्या, गाईला भाकरी द्या, कुत्र्याला बिस्किटे द्या, मुंगीला साखर द्या आणि पक्ष्यांना दाणे द्या, कारण हे सगळे देखील तुमचे अतिथीच आहेत. प्रत्येकाच्या स्वरूपात देव येत असतो मित्रहो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या घरी लोक स्वखुशीने येत असतील आणि इथे आम्हाला बरं वाटतं असं म्हणत असतील, तर मित्र हो, तुमच्या घरावर देवाची कृपा आहे. कारण देवाच्या कृपेशिवाय कोणत्याही जागेला ते बरं वाटणारं पावित्र्य मिळत नसतं. लक्षात ठेवा, अतिथी ही अडचण नाही, ती एक संधी आहे. प्रत्येक अतिथी देव स्वतःचं रूप बदलून आलेलं एक स्वरूप असतं. ज्या घरी अतिथी तृप्त होऊन जातो त्या घरी देव कायम राहतो. माझं आणि तुमचं नातं आणि शेवटचं मनापासून बोलणं. मित्रांनो, आज आपण 5 दैवी संकेतांबद्दल बोललोत. नंबर 1, तुळशीचं रोप वाढणं देवाच्या उपस्थितीचं सजीव प्रतीक आहे. नंबर 2, दिव्याची ज्योत शांत राहणं म्हणजे घरातल्या सात्विक ऊर्जेचा आरसा आहे. नंबर 3, पक्षी फुलपाखरं येणं देवाच्या दूतांचं आगमन. नंबर 4, विनाकारण चांगला सुगंध येणं हे देवाच्या सानिध्याची खूण आहे. आणि नंबर 5, अतिथी वारंवार येणं म्हणजे अतिथी देवो भव ची प्रत्यक्ष साक्ष आहे. मित्र हो,
कदाचित तुम्ही आतापर्यंत या सगळ्या गोष्टी अनुभवत होता, पण तुम्हाला वाटत होतं की हे तर सामान्य आहे, यात काय विशेष. पण आजपासून तुम्हाला हे कळलंय की सामान्य दिसणाऱ्या या गोष्टींमध्ये असामान्य दैवी कृपा लपलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की देव सर्वत्र आहे, पण ते ओळखणारा विरळा. आज या व्हिडिओने तुमचे डोळे उघडले असतील अशी मला आशा आहे. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि व्हिडिओ इथेच थांबवतो. आपण नेहमी देवाला शोधत असतो, मंदिरात, तीर्थक्षेत्रांवर, डोंगरावर, नदीच्या काठी. पण कधी विचार केलाय का, देव सगळ्यात आधी कुठे सापडतो? तर देव तुम्हाला सापडतो तो तुमच्या स्वतःच्या घरात, त्या तुळशीच्या हिरव्या पानांमध्ये, त्या संध्याकाळच्या शांत ज्योतीमध्ये, त्या सकाळच्या चिमण्यांच्या किलबिलाटात, त्या अनामिक चंदनाच्या सुगंधात, त्या अचानक आलेल्या पाहुण्यांच्या हसण्यात. या सगळ्यामधून देव तुम्हाला रोज सांगतोय, मी आहे, मी इथेच आहे, मी तुझ्या घरात आहे, मी तुझ्या सोबत आहे. आता फक्त तुम्हाला बघायलाच शिकायचंय. छोटा संकल्प. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या घराकडे एकदा प्रेमाने बघा. तुळशी जवळ जा, तिला स्पर्श करा, दिवा लावा, ज्योतीकडे शांतपणे बघा आणि मनात फक्त एवढंच म्हणा की देवा, माझ्या घरावर तुझी कृपा आहे हे मला आज कळालंय. आजपासून मी तुझी चिन्ह ओळखेल. माझं घर तुझं मंदिर आहे, ते मी तसंच ठेवेल, तसंच जपेल. आणि कमेंटमध्ये लिहा मित्र हो, माझ्या घरावर देवाची कृपा आहे. हे फक्त एवढंच लिहायचं आहे. हा कमेंट माझ्यासाठी नाही, तर हा तुमचा देवाशी केलेला एक करार आहे. हा तुमच्या घराला दिलेला एक आशीर्वाद आहे. आणि जर तुम्हालाही यातलं कोणतं चिन्ह तुमच्या घरात दिसलं असेल, तुळस वाढली असेल, ज्योत शांत राहिली असेल, पक्षी आले असतील, सुगंध आला असेल किंवा पाहुणे आले असतील, तर तुमचा अनुभव कसा होता ते देखील कमेंटमध्ये नक्की शेअर करा मित्र हो. तुमचा अनुभव कदाचित इथे बघणाऱ्या कोणा दुसऱ्याला एक दैविक कन्फर्मेशन देईल. कारण कधी कधी देव एका माणसाच्या अनुभवातून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचत असतो. हा देखील एक दैवी संकेतच असतो मित्र हो. मित्र हो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या तुळशीला पाणी घाला, तुमच्या दिव्याची ज्योत ओंजळीत घ्या, तुमच्या दारावर चिमण्यांना दाणे द्या, तुमच्या अतिथीला प्रेम द्या आणि तुमच्या घरात मंदिरासारखं पावित्र्य ठेवा. देव तुमच्या घरात आहे, फक्त ओळखा. धन्यवाद मित्र हो.